नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी चालू थेट वासे या ठिकाणी प्रदर्शनाला. तिथं भव्य जनावरांचं प्रदर्शन आहे. तर बरोबर आहेत आमचे यूट्यूबर मित्र. तर माझं नाव आहे संतोष पत्वे. माझ्या चॅनलचं नाव संतोष पत्वे व्लॉग. तर आणि माझं नाव भारती जंगले, पण आमच्या चॅनलचं नाव रामादित्य मराठी ब्लॉग आपल्या सगळ्यांचाच परिचयाचा असेल. तर माझं नाव गोरक्ष भांडे मराठी ब्लॉग हेच नावानं चॅनल आहे माझं. मित्रांनो, आता वासाळी फाट्याजवळ येऊन थांबलोय. हा बोर्ड दिसतो ना, याच्याच 2 मिनिटाच्या अंतरावरच प्रदक्षिण आहे जनावरांचं. चला तर थेट जाऊया प्रदक्षिणामध्ये. तर मित्रांनो, थेट बाजारामध्ये आता पोहोचलो नाही. पहा समोर गाड्यांमध्ये बैल चालेत आणि इथूनच सुरुवात होते बैल बाजाराची. पूर्ण डांगी खिल्लारी वेगवेगळ्या प्रकारचे बैल आणि हे टोनगे पण आहेत बाजारामध्ये. हे पहा, इथं टोनग्यांचा व्यवहार चालू झालाय. लय बोलण्यामध्ये माझा नाही. हा लय बोलण्यामध्ये माझा नाही. म्हणजे आता सांगते तुम्ही नेमका ठरवा तेवढा नेमकी सांगायचा मला पटत आहे. हा 55,000 बोलल्याशिवाय काय बोलल्याशिवाय काय बोलल्याशिवाय काय. ह्या जोडीची किंमत सांगते का 55,000. 55,000. समोरचे माणसं काय म्हणतात काय नाही असं. हा कोणाला घ्यायचे आजारी म्हणले काय राग नाही बा. हे घेणार आहे तुम्ही आणि हे मालक आहेत. कसा व्यवहार होता आता आपण पाहणारच आहे. सोडू ना, पण ते काय आता हे काही खोड आहे का काय झालं ते पाहण्यासाठी गिराईक सोडून पाहतात. सोडून दाबून पहा. मला काय पाहिजे ते पहा. राम राम दादा. त्या मालकाचे ते टोनगा, हे समोरचं टोनगा, दोन्ही त्या मालकाचे. तर पाहूया आता कसा व्यवहार होतोय ते पण आपण पाहणारच आहे. हे पूर्ण ते निगड्या पाहुण्यांचे तर राजूरचे ते त्यांचं पूर्ण हे टोनगे आहेत. दावण्याचे पूर्ण. दिला करे बाबा मागून जीवला फक्त तो उडेल एक बस त्या राम राम पाहुणं. कुठले तुम्ही? भंडारदरा. प्रदक्षिणला बैल आणलेत. हे कसे जाते बैल आहेत? दोन्ही 4 जातीत का? ते अशा प्रकारचे बैल आहेत त्यांची. कधी आणलेत बैल तुम्ही? काल आणले ते. काय गिराय काही येतात ना येतात ना. सगळ्या बाजूनं पाहून घेऊ आपण बैल, मग त्यांना विचारू किंमत काय सांगत आहेत ते पाहू. ते अशा प्रकारचे मागवणे बैल आहेत, एकदम चांगले बैल आहेत. हे दोन्ही बाजूने आपण पाहून घेतले. त्यांना आता लगेच विचारणार आहे किंमत काय सांगते ते. मग तुम्ही ह्या बैलांचा आकडा काय सांगितलाय? सांगायला 1,70,000 सांगितलेत त्यांनी. हॅलो, तर तेवढी किंमत सांगितली. आणि तुमची तरी अपेक्षा कितपर्यंत आहे?
अपेक्षा आहे 1.5 लाखाची. 1.5 लाखापर्यंत पाहुण्यांची अपेक्षा आहे. तर जर कोणाला घ्यायचे असेल बैल तर अवश्य या वासाळ्याच्या प्रदक्षिणामध्ये आता सध्या बैल आहे तिथं. बैल गाडला पण चालू असतील. तुमचा मोबाईल नंबर सांगा भावना. 97 98 24. हा त्यांचा मोबाईल नंबर आहे. बाजारामध्ये फोन करायचा आणि याचं म्हणजे संपर्क होईल. राम राम शेठ. कुठले तुम्ही? जुन्नरचे काय विकायला आणलेत? टोंगे आणले. किती टोन घेत? 8 होते, हां 4 राहिले, 4 दिले. म्हणजे 8 टोन घेतो, 4 दिले. हे अशा प्रकारचे त्यांचे टोन घेत. हे पहा. मग काही मागणी काही मागतात ना. मागतात ना. तर ह्या जोडीची काय किंमत सांगते तुम्ही? 63,000. आदत आहेत का? आता ते दोन्ही पण तुमची अपेक्षा तरी कितपर्यंत आहे? 60 काय थोडंफार आता आले तर देऊन टाकू. असं आहे का? आणि ह्या टोनग्याची काय किंमत सांगितली? 27,000. 27,000 सांगितली. आणि अपेक्षा काय तुमची? 22 पर्यंत देऊन टाकू. 22 पर्यंत देऊन टाकणार आहेत. कोणाला जर घ्यायचं असेल तर संपर्क करायचा यांच्याबरोबर. आणि हे जोड आहे का? नाही वेगवेगळे हाय. आणि याची काय किंमत सांगितली? 30,000. 30,000. हा पण आदत आहे ना. आता ते सगळे आदत. आणि अपेक्षा 25 पर्यंत देऊन टाकू. 25,000 पर्यंत देऊन टाकणार आहेत. या इकडे. आणि हा पण आदतच असेल. हा आणि याची काय किंमत सांगितली? ते 16,000. 16,000 सांगितले. आणि अपेक्षा 15 पर्यंत 15पर्यंत देऊन टाकणार ते. तर कोणाला लागायचा तर अवश्य संपर्क करायचा. आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा. 97 67 86 33 51. हा त्यांचा मोबाईल नंबर आहे. जर कोणाला घ्यायचे असेल तर ह्या नंबरवर संपर्क करायचा. आणि आता सध्या ते वासाळीच्या प्रदक्षिणामध्ये आहेत. शेठ तुमचा पत्ता पण सांगून द्या. नाव पत्ता. जुन्नर अब्दुल बेपारी जुन्नर जिल्हा पुणे. जिल्हा पुणे. ह्या नंबरवर संपर्क करायचा. चला तर थांबूया मित्रांनो इथंच. हो शेठ काय किंमत सांगितली या टोनग्यांची? 45,000. आणि हे गिरायक आलेले तिथं. मागा बोला. पाहू बरं यावर कसा होतोय. असं बोला ना दादा, राग आहे का? 44,000 रुपये. 44 मागा ना बाबा. मागण्यात काय मागितलं ना त्याने. मागायला का पैसे लागतात का बाबा? अशा प्रकारचे आदर टोन घेत. गिरायक आहे, काय मागू द्या. गिरायक राजा आहे. कमी मागणारच घेतो. बोला बोला. सोडा जरा टोनगी सोडा. सारखे एक शिक्का आहे. सोडून पाहते बाजारात जोडला आहे असा. पाहण्यासाठी. माग ना तू. 55,000 सांगितलेत ह्या जोडीची किंमत. माग ना रुपये माग ना. रुपयाला का मागू आम्ही? माग ना. रुपयाला नका आम्हाला. रुपया माग. आठवण्याला माग काय मागायची मागतो का? थोडी पुढे करून द्या तिकडे. म्हण ना दादा. सांगा तुम्ही आता. 48 लगे. 20 ला 20 ला 30 ला आम्हाला खर्चले भेटले असेल ते. पाडबर पार ढगांची आता ती पण किंमत म्हणून सांगत तुम्ही. मला तर बोल होईल का काय होईल? जरा वडा दाखवा त्यांना. 25 ला भेटत असेल तर घेऊन जावा दादा. 25 चा माल आहे का? आम्ही दिलात ना 25. तुम्ही दिले तर कार्ड जे पे असणार. नाही ना. गाडी आपण ह्याला आहे का काही? आहे का काय यांना? बोला बोला. 48. बोला नेमकं तुम्ही आता एवढं एवढं पडून म्हणले हे माल भेटीचं का? 35 म्हणा 35 म्हणा तुमचं तो ते काय मागा 30 ला नाही. जेवणा शेत द्यायलाच आणलेले ते. मागा मागा मागा. मागायला राग नाही.
35 नका करू. यात्राला आले तर जरा हाऊस होते जरा देऊन मग 25 तर देऊ. याचा काय हा अरे एवढे भरभर यावर होतो का दादा? 25ला 30ला आम्हाला देणार का तुम्ही? तुमच्या इकडे आल्यावर 60,000 सांगतात. एवढ्या मापात सांगून तुम्ही म्हणता अजून. राम राम पाहुणं. कुठले तुम्ही हो? आम्ही इथलंच वासाळचे हे टोनगे आहेत का पारड्यात? पारड्यात इकडून इकडे सगळे टोनग्याचे आपल्याच म्हणजे हे पूर्ण दावण तुमचीच आहे का? दावण आपलीच आहे. हां. हे एवढं आहे त्यांचं हे टोनगण पारड्यान. काही गिरायक काही का चालू आहेत पण मग अजून यावर बाकीचे झालेत काही. बाकीचे झालेत का? कोणते कोणते दिलेत म्हणजे व्यवहार झालाय? द्यायला तर तिकडून दिलं ते राहिले. हा एक जोड दिलेला आहे. हा जोड दिला. कितला दिला हा? हा 40,000 रुपयाला. किती सांगितली होती किंमत? त्यांची 50,000 रुपये सांगितले होते. 40ला मग शेतकऱ्याला म्हणून आपण 40,000ला दिलाय. आणि मग इकडचे ह्या दिलं 35,000. हा जोड का? हा 35,000ला दिलाय. किती सांगितले होते याचे? यांचं 45 सांगलं तर जाते ना. जाफरात नाही, याला मार्केट नाही जास्त. मार्केट नाही त्याच्यामुळे हे 45ला 35ला 35ला दिले. 45,000 किंमत सांगितली होती तुम्ही. सांगितलं ते 35ला देऊन टाकले. हां हां. आता इकडून इकडे राहिले ते. म्हणजे हे एवढे राहिलेत? हा इकडून एवढे राहिलेत. हा, एवढे त्यांचे हे टोनगण पारड्यान. पारड्या पारड्या किती आहेत? पारड्या दोनच आहेत. त्यासाठी असे ह्या दोन पारड्या. ह्या शेवटच्या ह्या दोन पारड्यात. हा मग यांनी काय गिरायक हे दोन्ही पारडेले? त्यांना गिरायक येतं 25-30 पर्यंत. 25-30,000 हा एक का जोड? हिला मागत 30 पर्यंत. हा. 25 पर्यंत आपला टार्गेट आहे. हा. आणि 30 पर्यंत आपण देऊन टाकू तिला. एकदम चांगल्या पारड्यात. हा चांगल्या ते घरगुती पारड्या आहेत. हा हा. जातीनं कोणत्यात ह्या? जाते ना मावऱ्याची. मावऱ्या पारड्यात. हा तर एकदम कोणला घ्यायची असेल तर ते पाळणारला देणार आहेत योग्य किमतीमध्ये. शेतकरी असलं ना आपण हा कमी करून देणार आहेत, योग्य किमतीमध्ये देणार आहेत. करून देऊ आपण. जर कोणाला घ्यायचे असेल तर देऊन टाकू ना आपण. हा देऊन टाकणार आहेत. आणि त्यांचा मोबाईल नंबर पण ते सांगणार आहेत. मोबाईल नंबर आहे ना आपला. हा सांगा बरं तुमचा मोबाईल नंबर. 9604 45 92 70. हा त्यांचा मोबाईल नंबर आहे. याच्यावर अवश्य संपर्क करा ना. आता कोणला शेतकऱ्याला तुमच्याकडे कोणी असेल ना हा, तर हा. आपल्याला कॉल करून आपण देणार आहेत. हा आणि या नंबरवर कॉल करायचा. हो आणि आता सध्या हे त्यांचं टोनगण पारड्या इथं वासाळीच्या प्रदक्षिणमध्ये आहेत. हो. तर थांबा मित्रांनो इथंच. राम राम. कुठले तुम्ही? मी राजूरचा आहे बाबा. इथं कधी आलेत? 2 दिवसापासून येईल. 2 दिवसापासून आलेत. तर मग कस काय बाजार? बाजार एकदम छान आहे, चांगला बाजार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं वासळीकरांचे नियोजन चांगले. असं आहे का? पाणी लाईट व्यवस्थित सगळे. आणि तुम्ही काय काय जनावर आणलेत? मी पारड्या आणल्या होत्या. किती पारड्या आणल्या होत्या? पारड्या 20-25 पारड्या होत्या. त्याच्यातल्या मग काही खपल्या? सगळ्या विकल्या. आता 2-3 राहिल्या. येले आणले होते, हेले पण विकले. केले पण विकले. हो. आणि ही पारडी विकली ना? हो ही विकली. कितला दिली हो? ही 26,500. 26,500ला दिली. ही आपण ह्या काय सगळ्या मुरा जातीचे आम्ही राजकोटवरून माल आणतो. राजकोटवरून आणतात का? आणि सगळ्या शेतकऱ्यांना देता तुम्ही? शेतकऱ्यांना देतो माल. हे पण दिल्यात सगळ्या? हा सगळ्या. या बाकी ही आता 4 राहिलेल्या आहेत. 4 राहिलेल्या खाली ते आपले हेले आहे ना, हेले राहिले. सगळं पाळीव माल आहे. हा जोड राहिलाय. हा तो जोड राहिला. हे अशा प्रकारचे. तर तुमच्याकडे काय जनावर राहत असतील ना विक्रीला? हो 12 महिने पारड्या, गेले, म्हशी सर्व राहतात. तुमचा पत्ता सांगून द्या, मोबाईल नंबर. माझं नाव पप्पू गणेश लांबगे. मी राजूरचा आहे. मोबाईल नंबर 9970 1218 46. हा ह्या नंबरवर कोणी संपर्क करायचा आणि आपण तुमच्या युट्यूब चॅनल मार्फत एकदा आलं तर त्याला देऊन टाकू. हा कमी जास्त 1500 करून कमी. देऊन टाकू. हे काय या मामांना दिली. या पाठी जवळ या इकडे. मामांना दिली. यांना दिली का? यांना दिली का? पहिल्यापासून आमचे संबंध चांगले. किती किंमत सांगली होती तुम्ही? मी 35 किंमत सांगितली होती. पाडी 30,000 रुपयाला दिली असती. हा पण आता त्यांचे आमचे संबंध चांगले असल्यामुळे त्यांना 26,000 रुपये. चालेल. राम राम पाहुणं. कुठले तुम्ही? पुरण संगमनेर. बैल आणले विक्रीला? बैल आलेले. किती जोड आहेत तुमचे? 30 बैल आणले. 30 बैल. मागणी काही?
50,000 60,000 गिरायक चालूच आहेत का? हो गेले का चालू मग काही जोड दिले, काही दिले ना 5-6 जोड्या दिले 5-6 जोड्या दिल्यात. याच्यामध्ये दिलेले जोड काही कोणती कोणती जोड दिले? हे 2 दिलेत का? हा हे 2 जोड्या देईल चला बाबा ह्या कितला दिल्या? हे दिले 90,000 रुपयाला एक जोड कोणती ही का? काही जोड दिली 90ला ही 90,000ला जोड दिली आणि समोरची ते दिले 85ला 85ला दिली. हा. हे कशी जाती? 2 दाती ते आदत आहे ते आदत आहेत. तर तुमच्याकडे कायम राहतात ना? हो कायम राहत हा, तुमचा मोबाईल नंबर सांगू द्या. 86 055 46 48 7 हा त्यांचा मोबाईल नंबर आहे. कोणाला जर खिल्लारी बैला घ्यायचे असेल तर या नंबरवर संपर्क करायचा. कायम त्यांचा आपला खरेदी विक्रीचा धंदा व्यवहार चालूच राहतात. थांबूयात मित्रांनो इथं. राम राम.